हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घेवड्याची भाजी। त्याला गावाकडे आपण वालपापडीही म्हणतो आणि मुंबईमध्ये त्याला घेवडासुद्धा म्हणतात। आता ही हिरवी पातळ भाजी कशी करायची? तवा गरम करत ठेवायचा। तव्यावर आपल्याला आपल्या तिखटनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि शेंगदाणे घ्यायचे। इथे मी 4 ते 5 लोकांची भाजी करते, तर इथे मी 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्या। तर मिरची जशी तिखट असेल किंवा कमी तिखट असेल त्याप्रमाणे आपण मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि लोकांच्या क्वांटिटीवरून आपण दाण्यांचं प्रमाणही कमी जास्त करू शकतो। मी इथे 4 ते 5 लोकांची घेवड्याची भाजी करत आहे। आता हे बघा, दाणे आणि मिरच्या मी एकत्रच भाजायला ठेवले आहेत। आता या भाजून झाल्या ना व्यवस्थित, कच्चापणा याचा अजिबात नाही ठेवायचा। भाजून झाल्यावर याच्यात लसूण आणि कोथिंबीर, जिरे हे घेऊन याचं वाटण करून घ्यायचं पाणी घालून। तेल गरम करत ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडं जिरं चटकलं, थोडी राई घालायची आणि हे व्यवस्थित फुललं की याच्यामध्ये हा मसाला करून घेतलेला टाकायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, भाजलेले शेंगदाणे, भाजलेली मिरची, थोडंसं जिरं, लसूण, कोथिंबीर आणि इथे मी धनेपूड घेतली। अख्खे धणे असेल तर तव्यावर भाजून घ्यायचे। माझ्याकडे पावडर होती, मी पावडर ॲड केलेली आहे। आता हे बघा, आता याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे। आता हे छान शिजू द्यायचं आहे, तेल वरती येऊ द्यायचं आहे। वरती आल्यानंतरच आपण पुढचं ॲड करायचं आहे। आणि हो, तुम्हाला जर माझ्या ह्या अशा छोट्या छान रेसिपी आवडत असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे काय होईल, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल। आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका, कारण कमेंट केल्याने मला कळेल की मी रेसिपी सांगण्यात काही चूक करत आहे का किंवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहे का, हे कमेंटनुसारच माझ्यापर्यंत येईल। आता हे बघा, याच्यामध्ये मी एक शिट्टी करून घेतलेला घेवडा शिजवलेला याच्यात घातलेला आहे आणि मीठ। आणि तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे तसं पाणी ॲड करायचं, गरम पाणी ॲड करायचं। मी तेच मिक्सरच्या मसाल्याच्या भांड्यातच काढून पाणी ॲड केलं होतं। चला तर मग या घेवड्याची भाजी खायला।